हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो, तुम्ही परेळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमिस्टर NAP फायनान्शियल अकाउंट सबसिडी बुक्स. आता हे सबसिडी बुक्स मध्ये आपण 4 बुक बघितले. किती बुक बघितले? 4 बुक बघितले. किती बघितले बेटा? 4 बुक. आता 4 बुक कोणते बेटा? परचेस बुक, सेल बुक, परचेस रिटर्न बुक आणि सेल रिटर्न बुक्स असे 4ही बुक्स बघितलेले आहे. तर पेपर मध्ये अगर तुम्हाला ह्या आलेले असतील तर सिंगल मी तुम्हाला व्हिडिओ पाठवलेलेच आहे आणि त्याचे संपूर्ण तुम्ही बघा. परचेस स्पेशल संपूर्ण व्हिडिओ सेंड केलेले आहेत तुम्हाला आणि एकदम बेस्ट पद्धतीने तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये तुम्हाला ते सांगितलेले आहेतच. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता आज आपण जे गणित बघत आहे हे मिक्स आहे संपूर्ण. म्हणजे कसं त्यांनी सांगितलं प्रॉपर सबसिडी बुक्स. कोणतं? प्रॉपर सबसिडी बुक्स. म्हणजे याचा अर्थ की तुम्हाला परचेसच्या एंट्री दिलेल्या आहे, गुड सेलच्या एंट्री दिलेल्या आहे, रिटर्न सेलच्या एंट्री दिलेल्या आहे आणि सेल रिटर्नचे म्हणजे सोड सेलच्या सुद्धा दिलेल्या आहे. म्हणजे परचेस रिटर्न आणि सेल रिटर्न ह्या पण दोन्ही सुद्धा रिटर्नच्या एंट्री दिलेल्या. याचा अर्थ चारही जे बुक्स आहेत ते 4 बुक्स आहेत ते काय आहे? मिक्स आहेत. तर आपण यांची आखणी करूया. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अगर व्हिडिओ आतापर्यंत लाईक आणि शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब सुद्धा करजा, लाईक करजा आणि व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण आवडल्यानंतर तुम्ही तो शेअर सुद्धा करजा. विद्यार्थी मित्रांनो, आलं लक्षात? आणि तुम्हाला ते बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दावा, म्हणजे प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतच राहणार. ओके मित्रांनो, तर आता बघूया आपण. सगळ्यात पहिले सुरुवातीला इथं दाखवायचं आहे तुम्हाला, सॉरी तर इथं दाखवायचं तुम्हाला इन द बुक्स काही नाव नाही दिलेलं त्याच्यामुळे ए ट्रेडर्स. ओके, म्हणजे ट्रेडर्स त्या व्यक्तीचा. आता सुरुवातीला आपण करूया, पहिले सुरुवातीला परचेस बुक करू. ओके, हे परचेस बुक्स आहे की नाही मित्रांनो? परचेस बुक्स. तर बघा आता मित्रांनो, तर परचेस बुकच्या नंतर त्यानंतर आता आपण याची आखणी करूया एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. बघा कोणत्या पद्धतीने इनवॉइस नंबर अगर तुम्हाला दिला असेल तर दाखवा तुम्ही. आपण आता 2च कॉलमची आखणी करत आहे. हे 2 कॉलमची आखणी आणि या बाजूला हा डेटचा कॉलम. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त मोठा नाही आहे. परचेसच्या ह्या 2च एंट्र्या तुम्हाला मिक्स आहेत आणि त्या समजल्या पाहिजेत, त्याच्यासाठी मी तुम्हाला देत आहेत. बघा विद्यार्थ्यांना कसं आहे समजलं पाहिजे. त्यानंतर आणि दोन्ही एंट्री इथं बसतात आणि इथं दिलेल्या आपल्याला सेल्स बुक्स. काय बेटा? सेल्स बुक्स. आता सेल बुकची सुद्धा आपण आखणी करूया त्याच पद्धतीमध्ये. डेट पर्टिक्युलर अमाऊंट, डेट पर्टिक्युलर अमाऊंट, म्हणजे हा इनवॉइस नंबर दिलेला असतो. त्यानंतर हे बघा, आता याला थोडासा छोटा आखला असता तरी चाललं असतं इथं. त्यानंतर इथं दाखवूया आता आपण परचेस रिटर्न आहे की नाही? रिटर्न बुक्स दाखवूया. रिटर्न बुक्स. ओके, त्यानंतर आता याची आखणी बघा. जास्त मोठं नाही आहे त्यामुळे छोटे आपण आखणी करत आहे. बघा 2च बुक्स दिलेले आहेत. इथं सुद्धा डेटचा कॉलम, त्यानंतर सेल्स रिटर्न बुक्स. ओके मित्रांनो, बघा याला सुद्धा त्याच पद्धतीमध्ये. लक्षात आलं मित्रांनो? पहा आता या पहिले परचेस बुक म्हणतात सेल बुक्स, परचेस रिटर्न बुक आणि सेल रिटर्न बुक्स या पद्धतीमध्ये. म्हणजे आपल्याला 4ही त्यांनी परचेस रिटर्न बुक्स या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण ते 4ही कॉलमची काय केलेली आहे बेटा? आखणी केलेली आहे. तर यामध्ये आता आपण दाखवत आहे डेट पर्टिक्युलर आणि मी तुम्हाला सांगितला 2 अमाऊंटचा एक समजा, तर तुम्हाला आता डिस्काउंट नाही दिलेलं तर इनवॉइस नंबर आणि डायरेक्ट टाकलं तरी चालते, काहीच फरक पडत नाही. हा इनवॉइस नंबर अमाऊंट, हा असतो इनवॉइसिंग नंबर्स अमाऊंट. त्यानंतर परचेस रिटर्न आहे की नाही?
तर परचेस रिटर्न साठी डेबिट अमाऊंट असतो, डेबिट लेटर नंबर्स अमाऊंट, आणि इथं क्रेडिट लेटर्स नंबर. म्हणजे बघा हे शॉर्टकट छोटंसं लिहिलं मी तुम्हाला. हा डेबिट लेटर नंबर्स आहे, हे अमाऊंट आहे, हे क्रेडिट लेटर्स नंबर आहे, आणि हे अमाऊंट दिलेला आहे. ओके मित्रांनो, आलं का लक्षात? तर इथं दाखवायचं आपल्याला डेट पर्टिक्युलर, हे सुद्धा पर्टिक्युलर, हा डेटचा कॉलम आहे, आणि हा सुद्धा डेटचा आहे, आणि हे पर्टिक्युलर. ओके, हा, आणि हा अमाऊंटचा कॉलम. ठीक आहे, चालेल. हा, लक्षात आलं मित्रांनो. बघा आता परचेस बुक, आता 4 बुकची आपण जी आखणी केलेली आहे, इथं सुद्धा एक बुकची आखणी केलेली असती तरी आपण चाललं असतं, काहीच फरक पडला नसता. बघा आता जाऊ दे, ठीक आहे, चालेल. परचेस गुड्स फ्रॉम कमलाकर, परचेस केलेला आपण. मग परचेस बुक म्हटलं तर परचेस बुक मध्ये दाखवायचं काय? दाखवायचं फक्त त्या व्यक्तीचं नाव. तर 1 जुलै 2024 आहे ना. हा, कमलाकर अकाउंट, इनवॉइस नंबर नाही आहे, डॅश 1500 सोप्या पद्धतीमध्ये. त्यानंतर दिलेला आहे 4 जुलै गुड्स परचेस फ्रॉम अमर. या व्यक्तीकडनं सुद्धा आपण उधारीमध्ये काय केलेला? गुड्स परचेस केलेले आहे. तर उधारीमध्ये अगर गुड्स परचेस केलेले असतील तर गुड्सचे परचेसचे व्यवहार यामध्ये येतात, म्हणजे उधारीचे व्यवहार येतात. 4 जुलै कोणता व्यक्ती आहे? अमर अकाउंट डॅश 1000, हे 1000. त्यानंतर 7 जुलै आहे ना. सोल्ड गुड्स टू नरेंद्र. आता सेलचा व्यवहार, हा कोणता व्यवहार आहे बेटा? सेलचा व्यवहार दिलेला. मग सेलचा व्यवहार दिलेला तर सेल बुक मध्ये दाखवायचं. कुठे दाखवायचं? सेल बुक मध्ये. कोणाचा डेट बघा, डेट 7 जुलै 2024 आहे ना. हा, नरेंद्र अकाउंट रुपीज हे डॅश हे 500, इनवॉइस नंबर नाही आहे. त्यानंतर 8 जुलै आहे ना. तर 8 जुलै सोल्ड गुड्स टू चंदू. आता चंदूला सुद्धा आपण जो सेल केलेला गुड्स तो उधारीमध्ये केला. कशामध्ये केला बेटा? उधारीमध्ये. आणि परचेस करताना सुद्धा उधारीमध्ये केला होता या व्यक्तींकडनं. आता सेल म्हणजे विक्री केला, सेल म्हणजे विक्री, सोल्ड म्हणजे विक्री. तुम्ही माल विकला, तुमच्याकडे कॅश येणार आहे. कॅश काय होणार आहे? येत आहे. 8 जुलै चंदू चंद अकाउंट डॅश 1000 म्हणजे सेल केलेला आहे. आलं लक्षात? त्यानंतर इथं तुमचे येणार आहे टोटल, इथं सुद्धा टोटल शेवटी. त्यानंतर आता बघा, आता मोस्ट एमपी एकदम लक्ष द्यायचं शांततेत. आता सर ओळखायचं कसं? तर काही इथं दिलेलं असते वर्थ रुपीज वगैरे त्या व्यक्तीकडनं. आता शेवटी इथं दिलेलं आहे 11 जुलै 2000 रिटर्न गुड्स रुपीज 152 कमलाकर. मग कमलाकर या व्यक्तीकडनं आपण जी गुड्स आहे ती परचेस केली होती की सेल केली होती? बघा वरते पाहायचं, कमलाकर परचेस केलेली होती. काय केलेली होती? आपण परचेस केलेली होती बेटा. काय केलेली होती? परचेस. म्हणजे हे कोणता व्यवहार आहे? परचेसचा. परचेस रिटर्न आहे. मग इथं दाखवायचं परचेस रिटर्न मध्ये. मग कशामध्ये येणार हे? परचेस रिटर्न मध्ये. 11 जुलै 2024 कमलाकर रिटर्न लिहा किंवा नका लिहू. रिटर्न अकाउंट डॅश 150. त्यानंतर कमलाकर झाला. आता अमर रिटर्न गुड्स रुपीज 100 अमर. मग हा इथं दिलेला आहे त्यांनी आपल्याला की बा अमर. मग टू म्हणजे त्या व्यक्तीकडनं आपल्याला आलेला आहे की नाही? इथं बघा अमर हा इथं वरती आहे ना. याच्याकडनं परचेस केला होता. मग काय केलेला आपण? परचेस केलेला. सॉरी अमर. मग या व्यक्तीला आपण काय केलेलं आहे? वापस केलेला आहे की नाही? म्हणजे त्या व्यक्तीला ते पुसलं मी, चुकलेलं होतं बेटा थोडस. आता अमर मग रिटर्न गुड्स टू अमर म्हणजे अमर या व्यक्तीकडनं आपण मग गुड्स काय केल्या? परचेस केल्या. मग परचेस केलेल्या असतील तर परचेस रिटर्न बुक्स मध्ये येणार 12 जुलै अमर अकाउंट. कोणता येणार बेटा? अमर. रिटर्न तुम्ही लिहा किंवा नका लिहू तरी चालेल. अमर
रिटर्न अकाउंट, रिटर्न म्हणजे हे रिटर्न हा शब्द लिहिला नाही तरी चालेल. रिटर्न किती अमरचा 100 रुपीज, किती आहे बेटा 100, यांची करायची इथं टोटल. चालेल. हा तर बघा आता म्हणजे त्यांनी दिलेला आपल्याला मिक्स, काय दिलेला बेटा मिक्स, संपूर्ण मिक्स एंट्री दिलेला आहे. आपल्याला त्या अलग अलग बुक्स मध्ये काय करायच्या लिहायच्या. बरोबर पाहा, लिहिजा, नसेल दिसत तर झूम करता मित्रांनो. 16 जुलै नरेंद्र रिटर्न गुड्स, मग नरेंद्रकडनं सोल्ड केलेला एक परचेस केलेला आहे, वरती बघायचं. 7 जुलैला हे बघा नरेंद्रला आपण सेल केला होता माल, सेल केला तर त्याच्याकडनं आपल्याला वापस मिळत आहे की नाही. हा म्हणजे गुड्स रिटर्न येत आहे, आपल्या गुड्स काय होत आहे रिटर्न आहे, म्हणजे फ्रॉम त्यापासून त्या व्यक्तीपासून गुड्स येत आहे. मग 16 जुलै इथे लिहायचं 16 जुलै 2024. तर नरेंद्र इथे येणार नरेंद्र अकाउंट, मला वाटलं अजून दुसरं काय, नरेंद्र अकाउंट डॅश किती अमाऊंट आहे 150. आला का लक्षात, समजलं बेटा. त्यानंतर बघा आता 19 लास्ट चंदू रिटर्न गुड्स, चंदूनं रिटर्न गुड्स, हे सर सगळे रिटर्न गुड्स ओळखायचं कसं, तर तुम्हाला वरती दिलेलं असते की त्या व्यक्तीकडनं आपण माल परचेस केलेला आहे की सेल केलेला आहे. नसेल तर मग टू किंवा फ्रॉम वरून ओळखायचं. होणार आहे आपले एक्झाम्पल चंदू रिटर्न गुड्स. मग आता चंदू कडनं आहे बघा, चंदू सोल्ड केला होता या व्यक्तीला गुड्स, काय केल्या होत्या आपण सोल्ड केल्या होत्या, म्हणजे सेल रिटर्न बुक्स मध्ये येणार. कोणत्या बुक्स मध्ये येणार, सेल रिटर्न बुक्स मध्ये. चंदू न दू अकाउंट, चंदू अकाउंट किती अमाऊंट 80 बघा 80. आलं लक्षात, इथे लिहायचा टोटल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये संपूर्ण एकदम बिलकुल परचेस बुक आपला आता सबसिडी बुक्स काय होत आहे समाप्त होत आहे. म्हणजे संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ मी दिलेलेच आहेत आणि भरपूर व्हिडिओ अजून देतच आहे, काही विषय नाही, अजून देणार पुढे चालून, काहीच हरकत नाही. बघा आता यांची करायची ऍडिशनल 2500, 2000 किती 500, हे किती 1500, यांची ऍडिशनल आहे की नाही. मग हा 0 हा 5 आणि हा 2, हा 0 8 + 5 किती होता 13 1 2 230. ओके समजलं, काहीच टेन्शन नाही मित्रांनो. आलं लक्षात, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. बघा एकदम सोप्याने, आणि दिसत नसेल तर थोडं झूम करा, पद्धतशीर पहा आणि लक्षात येणार. समजलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.